रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे म्हाडा कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून टीव्ही, 2 गॅस सिलेंडर असा 21,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीसह MIDC पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी झाल्याचे प्रकार घडले होते. याबाबत गुन्हा दाखल असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. चोरट्यांचा शोध सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांना एक्स्लो पॉइंट परिसरात घरफोडी चोर असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने एक्स्लो पॉइंट परिसरात सापळा रचून संशयित अक्षय शिंदे यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार प्रदीप तुपे याच्यासोबत 13 फेब्रुवारी रोजी म्हाडा कॉलनी परिसरातील बुद्धविहारजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित शिंदे याच्याकडून टीव्ही व 2 घरगुती वापरातील गॅस सिलेंडर असा एकूण 21,000चा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस शिपाई सुरेश जाधव, संदीप खैरनार, दिनेश नेहे, अनिल कुऱ्हाडे, किरण सोनोने, श्रीहरी बिराजदार यांनी पार पाडले. रवींद्रभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, अंबड, नाशिक.